नमस्कार मित्रांनो, टीच फैजान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ChatGPT म्हणजे काय आणि तो आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतो. ChatGPT म्हणजे काय? ChatGPT हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉट आहे, जो OpenAI नावाच्या कंपनीने तयार केलेला आहे. हा एक असा डिजिटल सहाय्यक आहे जो तुमचे प्रश्न समजतो, त्याची उत्तरे देतो आणि अनेक कामामध्ये मदत करू शकतो. ChatGPT कसा वापरायचा? तुम्ही तर आधी काय करा, तुम्ही मोबाईलमधून प्ले स्टोअरवर जा आणि ChatGPT प्ले स्टोअर सर्च करा तिथं. हे बघा, थांबा मी दाखवतो. एक मिनटं. प्ले स्टोअरवर जा. तुम्ही इथं ChatGPT सर्च करा. ChatGPT हे बघा मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, मला अपडेट आलेलं आहे. तुम्ही पण इथून डाउनलोड करून घ्या आणि ते लॉग इन ते करा, म्हणजे तेवढं ते प्रोसेस करून घ्या. मग तुम्हाला प्रश्न पडत असेल की ChatGPT कसा वापरायचा. तुम्ही मोबाईलमधून किंवा संगणकावरून ChatGPT डाउनलोड करून घ्या सगळ्यात अगोदर. मग आपण बघू ChatGPT काय करू शकतो. ChatGPT बघा निबंध लिहून देऊ शकतो, पत्र, कविता आणि लेख लिहून देतो. शैक्षणिक अभ्यासासाठी मदत करतो, जसं की आपल्याला समजा गणित येत नाही, आपल्याला समजा कशाचा प्रोजेक्ट बनवायचा, कशाची फाईल बनवायची, कोणतीही माहिती शोधायला मदत करतो. कोडिंग शिकण्यासाठी गाईड करतो, भाषांतर, भाषाशुद्धी आणि टेक्स्ट एडिटिंग करतो. व्यावसायिक ईमेल रिपोर्ट्स तयार करतो. अशा अनेक प्रकारे आपल्याला ChatGPT मदत करतो. आज जसं की आपल्या महाराष्ट्रात आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मराठी माणसाला हे माहीत झालं पाहिजे आणि जाणून घेणे आपल्यासारख्या माणसाला खूप गरज आहे, कारण की ह्या AI मुळं आज आपलं भारत देश कुठं जात आहे. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवणार आहेत. आपण सगळ्यात आधी बघू की निबंध आपल्याला ChatGPT कसा लिहून देऊ शकतो. हे बघा, तुम्ही ChatGPT मध्ये आला. हे बघा मी डबल जातो. एक मिनटं. हे बघा ChatGPT मध्ये गेलो मी. बघा इथं ते टाईप करा म्हणतं, इथं लिहा म्हणतं आहे. बघा आपल्याला काय लिहायचं आहे, जर आपल्याला आधी निबंध बघायचा. आपण कशावर निबंध बघू. मला पाहिजे बघा छत्रपती शिवाजी महाराज बद्दल निबंध लिहून दाखव. बघा मी याला प्रमोट केली, कमांड दिली. बघा प्रॉम्प्ट दिली याला, मी त्याला टाकलं. बघा आता ते प्रोसेस चालू आहे. बघा हे बघा काही सेकंदाचं चालू आहे. बघा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर निबंध. भूप्रेमी राजा छत्रपती शिवाजी महाराज. बघा भूप्रेमी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर निबंध. बघा किती आलं, किती भारी आहे. बघा बरं, हे बघा आपल्याला फक्त 2 मिनिटात इथं फक्त 2 मिनिटात आपल्याला किती हे भेटलं. बघा जर आपल्याला ह्याची PDF पाहिजे असेल तर आपण हे बघा PDF 2 मिनिट ह्याची PDF सुद्धा हे करू शकतो. हे बघा मी याला सांगतो, मला वर्ड फाईलमध्ये बनवून दे. प्रोसेस चालू आहे. बघा थोडं टाईम लागतं याला, PDF ते बनवायला थोडं टाईम लागते. हे बघा झालं. बघा तयार झालेला वर्ड फाईल तुम्ही खाली लिंक करून डाउनलोड करू शकता. हे बघा मित्रांनो, हे आलं. बघा
इथून आपण हे करू शकतो. अजून काय, तर अजून आपण पत्र लिहू शकतो. आता पत्र कशावर, मी पत्र लिहितो बघा, कॉलेज ॲडमिशनसाठी नाही, बोनाफाईडसाठी पत्र लिहायचं आपल्याला. हे बघा, बोनाफाईडसाठी पत्र लिहून दे. हे बघा, हे बघा कृती मुख्याध्यापक. हे बघा, महोदया, माझं नाव, तुमचं पूर्ण नाव. हे बघा, विषय बघा, बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी विनंती. हे बघा किती सोपं आहे बघा. हे बघा, मग इथून तुम्ही काय करू, ह्याला एडिट करा. इथून तुम्ही एडिट करू शकता. हे बघा, ह्याला काय करा, तुम्ही इथून सिलेक्ट टेक्स्ट करा. हे बघा, समजा तुम्हाला कोणाला पाठवायचं आहे, नाहीतर ऑफलाईन जाऊन कॉलेजमध्ये जमा करायचं, इथे सिलेक्ट टेक्स्ट करा. इथं जा, इथं असं करा. बघा, इथपर्यंत ये, कॉपी करा आणि याला एडिट करा. समजा व्हॉट्सअपमध्ये पण तुम्ही एडिट करू शकता. हे बघा, मी अजून बघितलेलं याच्या आधीच. हे बघा, तुम्ही इथं जा, तुम्ही ह्याला इथं एडिट करू शकता. इथून तुमचं नाव टाकू शकता इथं. हे बघा, असं करायचं, असं एडिटमध्ये जायचं आणि तुम्ही तुमचं इथं जसं की तुमचं काय इथं नाव टाकायचं. हे बघा, मी टाकून बघतो. हे बघा, इंग्लिशमध्ये टाकतो, फैजान खान. हे बघा, असं तुम्ही करू शकता. सोपं आहे, खूप सोपं आहे. अजून बघा, आपण अजून टाकू काहीतरी. बघा, मी सांगतो त्याला, मला माझी आईवर कविता लिही. माझी आईवर कविता लिहून दे. बघा, नक्कीच खाली तुमच्यासाठी आई या विषयावर एक हृदयस्पर्शी मराठी कविता दिली आहे. हे बघा, माझी आई, माझ्या जगाचा सूर सुंदर, तीच असते प्रेमाचं घर, दुःखात माझ्या उभी ठाम, आई नाव म्हणजे राम. बघा, ती छान प्रकारे कविता दिली बघा. मग इथे तुम्ही पण ह्याला वर्डमध्ये हे करू शकता, तयार करू शकतात, किंवा ह्याला सांगू शकता मला PDF मध्ये तयार करून दे. फक्त आपल्याला चांगल्या प्रकारे त्याला समजायला आलं पाहिजे, मला हे करून दे, ते करून दे. समजा आपण कमांड बराबर दिल्या आल्या पाहिजे, त्याच्यावर सगळं आधारित आहे. जर तुम्हाला ChatGPT बद्दल अजून काही विचारायचं असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टीच फैजान या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ChatGPT हा एक टूल आहे, तो आपल्या मेंदूची जागा घेणार नाही, पण योग्य प्रकारे वापरल्यास तो आपला वेळ आणि मेहनत दोन्हीही वाचवतो. ह्याची काळजी घ्या मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जे काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.